नमस्कार विद्यार्थी मित्र, मागील तासाला आपण चौकोन रचनेचा अभ्यास केला। 4 प्रकारच्या चौकोन रचना यामध्ये आपण अभ्यासल्या। त्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोन रचना करणे। दुसरा प्रकार चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे। तिसऱ्या प्रकारामध्ये चौकोनाचे कोणतेही 3 कोन आणि 2 लगतच्या बाजू दिल्या असता चौकोन रचना करणे। आणि पुढचा प्रकार होता चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता दोन कोन दिले असतात, त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता, बाजूंनी समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोन रचना करणे। अशा पद्धतीने 4 चौकोन रचनांचा आपण अभ्यास केला। मागील इयत्तेमध्ये सुद्धा आपण 2 चौकोनाचे प्रकार अभ्यासले होते। तर काटकोन चौकोन आणि चौरस या 2 प्रकारांचा आपण अभ्यास केला होता। चौकोनाच्या ज्या काही बाजू आणि कोन आहेत यावर विशिष्ट प्रकारच्या अटी आपण जर घातल्या तर त्या अटी घातल्यानंतर आपल्याला चौकोनाचे विविध प्रकार मिळतात। त्या विविध प्रकारांचा, त्यांच्या रचनेचा आणि ते चौकोनचे जे प्रकार आहेत त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे काटकोन चौकोन। त्यालाच आपण काय म्हणतो, आयत असं म्हणतो। ज्या चौकोनाची 4ही कोन काटकोन असतात, 4ही कोन 90 अंश मापाचे असतात, म्हणजेच काटकोन असतात, त्या चौकोनाला काटकोन चौकोन असं म्हटलं जातं, म्हणजेच आयत असं म्हणतात। आता 4ही कोन काटकोन आहेत म्हणजे आपल्याला कोन माहित झाले। जेव्हा आयताच्या लगतच्या 2 बाजूंची मापं दिलेली असतील तेव्हा आपण आयत हा सहज काढू शकतो, कारण इतर कोन देण्याची आवश्यकता नाही, कारण प्रत्येक कोन जो आहे तो किती असतो, 90 अंश मापाचा असतो। तर या ठिकाणी आपण प्रथम रचना अभ्यासणार आहोत आणि मग रचना करून त्याचे जे गुणधर्म आहेत ते अभ्यासणार आहोत। आयत ABCD असं काढूया की लेंथ AB बरोबर 6 सेंटीमीटर आणि लेंथ BC बरोबर 4 सेंटीमीटर। या 2 लगतच्या बाजू आहेत, आयताच्या 2 लगतच्या बाजू दिलेल्या आहेत आणि राहिलेले कोन जे आहेत ते आपल्याला माहित आहेत, 90 अंश मापाचा प्रत्येक कोन आहे। मग ही चौकोन रचना करण्यासाठी अगोदर आपण पाया काढायचा। AB किती सेंटीमीटर लांबीचा आहे, 6 सेंटीमीटर लांबीचा। पट्टीच्या सहाय्याने मोजून पाया AB 6 सेंटीमीटर लांबीचा काढूया। AB 6 सेंटीमीटर। त्यानंतर आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो, म्हणून कोनमापकाच्या सहाय्याने याचे जे काही A आणि B बिंदू आहेत या दोन्ही बिंदूंवर 90 अंश मापाचा कोन करणारे किरण काढूया। प्रत्येक कोन हा काय असतो, काटकोन असतो, 90 अंशाचा असतो, म्हणून 90 अंश मापाचे कोन करणारे किरण काढायचे आहेत। इथं सुद्धा 90 अंशाची कोन करायची आहे आणि मग पट्टीच्या सहाय्याने किरण काढायचे आहे। हा कोन आहे 90 अंश मापाचा, हा सुद्धा 90 अंश मापाचा। त्यानंतर AB बाजूच्या लगतची बाजू BC किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणून कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं। कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपास जे आहे ते B वर ठेवणार आणि कंस टाकणार। हा कंस त्या किरणाला ज्या बिंदूत छेदेल तो बिंदू मिळाला तुम्हाला आयताचा तिसरा शिरोबिंदू C। त्यानंतर C को आता 2च बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, परंतु सगळे कोन आपल्याला माहिती आहेत,
तर डी बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी आपण सी या बिंदूवर 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा। सी कोणाचं माप सुद्धा किती आहे, 90 अंश आहे। मग हे काढण्यासाठी आपण कोनमापक जे आहे ते सी वर ठेवायचं आणि 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा। आणि हा जो 90 अंश मापाचा कोन करणारा किरण जो तो दोन किरण जिथे छेदतील तिथे नाव द्यायचं डी। तो सुद्धा काय असेल, काटकोन असणार आहे। अशा पद्धतीने लगतच्या दोन बाजू दिल्या असताना आयताची रचना कशी करावी याचा आपण अभ्यास केला। प्रथम पाया काढला AB 6 सेंटीमीटर लांबीचा, ए आणि बी बिंदूवर काटकोन करणारे किरण काढले। त्यानंतर BC अंतर किती दिलेलं होतं आपल्याला, 4 सेंटीमीटर दिलेलं होतं। BC अंतर 4 सेंटीमीटर दिल्यामुळे 4 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे। कंपास B वर ठेवून कंस टाकायचा। तो कंस इथे जे छेदेल त्याला नाव दिलं सी। सी बिंदूवर 90 अंशाचा कोन करणारा किरण काढला आणि हे दोन किरण जिथे छेदतील तिथे काय मिळालं, डी। अशा पद्धतीने आयत ABCD आपण काढू शकतो। आयताची रचना करण्यासाठी तुम्हाला सराव संच 8.2 मध्ये सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे, ते सुद्धा अशाच पद्धतीने आयताची रचना त्याची करायची आहे। आता आपण या रचनेवरून आयताचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। तर प्रत्येक चौकोनाला 10 घटक असतात, 4 बाजू, 4 कोन आणि 2 कर्ण। मग या 4 घटकांच्या संबंधित काय गुणधर्म आहे त्याचा अभ्यास आपण करायचा आहे, ते आपण कृतीतून करणार आहोत। त्यासाठी आपण जे काही कर्ण आहेत ते कर्ण जोडून घेतले। कर्ण AC आणि कर्ण BD यांच्या छेदन बिंदूला E हे नाव देऊया। आता यांचा अभ्यास करण्यासाठी आता प्रत्येक कोन जो आहे तो 90 अंश मापाचा आहे हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे कोणांचा गुणधर्म आपल्याला माहित झालाय, प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो। त्यानंतर बाजू आहे बघा, बाजू AB आणि बाजू CD, बाजू BC आणि बाजू AD, यामध्ये काय संबंध आहे तर आपण बाजू AB ची लांबी आहे 6 सेंटीमीटर, ती मोजली। बाजू CD ची लांबी मोजूया, ती सुद्धा बाजू AB इतकीच आहे। जेवढी बाजू AB ची लांबी आहे तेवढीच लांबी बाजू CD ची सुद्धा आहे। म्हणजे काय म्हणणार, AB आणि CD बाजू काय आहे, एकरूप आहेत आणि या कशा आहेत, समोरील बाजू आहेत आयताच्या। दुसरी जोडी जी आहे समोरील बाजूंची ती कुठली, AD आणि BC, बाजू AD आणि बाजू BC। जेवढं त्या ठिकाणी AD चं माप आहे तेवढंच कोणाचं माप आहे, BC चं सुद्धा माप आहे। म्हणजे ह्या सुद्धा समोरच्या बाजू कशा आहेत, एकरूप आहेत। म्हणजे बाजूंचा गुणधर्म काय सांगता येईल की आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। सम्मुख म्हणजे समोरील भुजा म्हणजे बाजू, आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। त्यानंतर आयताची बाजू आणि कोन झाल्यानंतर आता कर्ण, कर्णांचा अभ्यास करूया। कर्ण BD ची लांबी मोजूया। कंपास मध्ये कर्ण BD ची लांबी घेतली बघा आणि कर्ण AC ची लांबी बघूया। कर्ण AC ची लांबी, जेवढी कर्ण AC ची लांबी आहे तेवढीच कर्ण BD ची सुद्धा लांबी आहे। म्हणजे दोन्ही कर्ण काय एकरूप आहे। काय म्हणणार, आयताचे कर्ण एकरूप असतात। त्यानंतर कर्ण E या बिंदूत छेदतात आणि या E बिंदूमुळे या कर्णाचे दोन भाग झाले, DE आणि BE हा एक भाग झाला, तसंच AE आणि CE हा दुसरा भाग झाला। मग यांची लांबी समान आहे का, वेगवेगळी आहे। आता AE ची लांबी बघूया आपण, ही AE ची लांबी आणि CE ची लांबी दोन्ही कसे आहेत, समान आहे। त्यानंतर BE ची लांबी आणि DE ची लांबी ही सुद्धा काय आहे, समान आहे। म्हणजे E बिंदू पासून D बिंदू, A बिंदू, B आणि C बिंदू हे सगळे काय
एकरूप आहेत, समान मापाचे आहेत, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप, ही बाजू आणि ही बाजू सुद्धा एकरूप. म्हणजेच काय म्हणता येईल तुम्हाला की आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे दोन समान भाग करतात. बघा 3 गुणधर्म आयताचे आपण अभ्यासले. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, समोरासमोर ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ही बाजू आणि ही बाजू सुद्धा एकरूप आहे. पहिला गुणधर्म आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. दुसरा गुणधर्म आयताचे कर्ण एकरूप असतात. आणि तिसरा गुणधर्म आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. अशा पद्धतीने काटकोन चौकोन म्हणजे आयत, त्याची रचना कशा पद्धतीने करायची आणि रचना केल्यानंतर आकृतीवरून गुणधर्म कसे पडताळायचे याचा अभ्यास आपण केला. तुम्ही रचना आणि गुणधर्म हे वहीत लिहून काढायचे आहे. चौकोन रचनेचा दुसरा प्रकार चौरस. या चौरसाची रचना कशी करायची आणि रचना केल्यानंतर त्याचे गुणधर्म कसे पडताळून पाहायचे याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. चौरस कोणाला म्हणायचं तर ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि चारही कोण काटकोन असतात त्याला चौरस असं म्हणतात. पहिला जो प्रकार होता आयत, त्या आयताचे चारही कोण काटकोन होते पण चारही बाजू एकरूप नव्हत्या, तिथं समोरासमोरील बाजू एकरूप होत्या. तर जेव्हा सर्व बाजू एकरूप असतात, सर्व कोण काटकोन असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणायचंय चौरस असं म्हणायचं आहे. तर चौरस रचना आपण करूया. चौरस PQRS आपण काढूया की ज्यामध्ये बाजू PQ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. चौरसाची बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर चौरस कुठलाही चौकोन काढण्यासाठी 5 घटकांची आवश्यकता असते, परंतु एक बाजू दिली आहे म्हणजे आपल्याला सर्व बाजू मिळाल्या आणि सर्व कोण काटकोन असतात, म्हणजे आपण चौरसाची रचना सहज करू शकतो. चौरस PQRS काढायचा आपल्याला, त्यासाठी आपण पाया काढून घेऊया. PQ किती सेंटीमीटर लांबीचा? 5 सेंटीमीटर लांबीचा. PQ 5 सेंटीमीटर. त्यानंतर P आणि Q बिंदू दोन्हीही काय असणार आहेत? काटकोन असणार आहेत. म्हणजेच P बिंदूवर काटकोन करणारा किरण काढायचा, म्हणजेच 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढणार. तसंच Q बिंदूवर सुद्धा 90 अंश मापाचा कोन करणारा किरण काढणार. 90 अंशाच्या खुणा आपण अगोदर करून घ्यायचा, नंतर पट्टीच्या साहाय्याने किरण काढायचे. त्यानंतर प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर लांबीची बघा चौरसाची, म्हणून कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेणार. चौरसाची रचना अतिशय सोपी आहे. 5 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर P पासून पण जो काही S शिरोबिंदू आहे तो 5 सेंटीमीटर अंतरावर असणार आणि Q पासून R शिरोबिंदू हा 5 सेंटीमीटर अंतरावर असणार. म्हणजे दोन्ही शिरोबिंदू तुम्हाला मिळाले. इथं काय म्हणणार R आणि इथं काय म्हणणार S, आणि RS जोडला की तुम्हाला चौरस मिळेल. जे अशा पद्धतीने PQRS की ज्याची प्रत्येक बाजू किती सेंटीमीटर आहे? 5 सेंटीमीटर आहे आणि प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन आहे. म्हणजे चौरसाच्या बाजू आणि कोन यांचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत की चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, चौरसाची प्रत्येक बाजू ही समान लांबीची असते, म्हणजे एकरूप असतात. आता फक्त आपल्याला काय अभ्यासायचंय? मग कर्णांचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत. कर्णांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपण कर्ण काढूया. RS जोडू. आणि इथे नाव देऊया T.
सगळ्या बाजू समान आहेत, सगळे कोण काटकोन आहेत. आता कर्ण बघूया. कर्णांची लांबी समान असेल तर कर्ण एकरूप आहेत असं आपण म्हणणार. कर्ण PR आणि कर्ण QS लांबी कशी आहे, समान आहे. बघा कर्ण QS जेवढ्या लांबीचा आहे तेवढ्याच लांबीचा PR सुद्धा आहे. हे प्रत्येक कृती तुम्ही स्वतः करून बघायची आहे आणि मग गुणधर्म लिहायचा आहे. म्हणजे चौरसाचे कर्ण सुद्धा काय आहेत, एकरूप आहेत. त्यानंतर चौरसाचे कर्ण T या बिंदूत छेदतात परस्परांना. मग T बिंदूमुळे जे कर्णाचे दोन भाग होतात, T पासून S पर्यंतचा अंतर आणि T पासून Q पर्यंतचा अंतर दोन्ही कसे आहेत बघा, समान आहेत. तसंच T पासून R पर्यंतचा अंतर आणि T पासून P पर्यंतचा अंतर हे सुद्धा काय आहेत, समान आहेत. म्हणजे चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे सगळे जे काय आहेत, सगळ्या बाजू ज्या आहेत त्या काय आहेत, एकरूप आहेत. म्हणजे चौरसाचे कर्ण एकरूप असतात आणि ते परस्परांना दुभागतात सुद्धा, म्हणजे समान भाग करतात. आता कर्ण ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या ठिकाणी होणारा कोन किती अंश मापाचा आहे हे आपल्याला पडताळायचं आहे. त्यासाठी T बिंदूवर तुम्ही कोनमापक ठेवायचं आहे आणि T बिंदूवर कोनमापक ठेवल्यानंतर हा जो बिंदू आहे P बघा 90 अंशावर येतोय. म्हणजे इथं होणारा कोन काय, काटकोन आहे. इथं होणारा सुद्धा कोन काटकोन आहे. तसंच या बाजूला जरी मोजलं तुम्ही तरी सुद्धा इथे बघा 90 अंश येतंय. म्हणजे इथे होणारा सुद्धा कोन काटकोन आहे. म्हणजे चौरसाचे कर्ण हे परस्परांना काटकोनात दुभागतात. त्याला काय म्हणायचंय, लंब दुभाजक असतात. काय असतात चौरसाचे कर्ण, परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असणं म्हणजेच काटकोनात छेदणं आणि दोन समान भाग करणं. त्यानंतर हे जे कर्ण आहेत या समोरचे जे कोण आहेत बघा, हा S कोण आणि हा Q कोण. तर हा जो SQ कर्ण आहे तो SQ कोण कर्ण हा कोणांना दुभागतो. त्यासाठी आपण मोजून बघूया की कर्णामुळे जे दोन भाग झालेले आहेत ते दोन भाग, हा 90 अंशाचा पूर्ण झालाय तर इथे हा 45 अंश आणि हा 45 अंश आहे. बघा हा किती, 45 अंश आणि हा सुद्धा 45 अंश. तसंच या बाजूला जरी तुम्ही मोजलं, Q बिंदूवर कोनमापक ठेवलं आणि इथे होणारा जो कोन आहे तो काय 45 अंशाचा. बघा 0, 10, 20, 30, 40 आणि 40 आणि 50 च्या मधली रेषा 45. म्हणजे हा कोन सुद्धा 45 अंशाचा आणि हा सुद्धा 45 अंशाचा. म्हणजे जो कर्ण आहे QS तो या जे काही समोरचे कोण आहे त्या समोरच्या कोणांना दुभागतो, म्हणजे दोन समान भाग करतो. बघा चौरसाचे सगळेच भरपूर गुणधर्म आहेत. बघा सगळ्यात पहिलं काय, चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात, सर्व कोण काटकोन असतात. हे तुम्हाला व्याख्येतच दिलेलं आहे. त्यानंतर चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तिसरं, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आणि चौथा गुणधर्म, चौरसाचे कर्ण चौरसाच्या समोरील कोनांना दुभागतात. अशा पद्धतीने चौरसाची रचना करणं आणि चौरसाचे गुणधर्म, चौरस नाव टाकून त्याची व्याख्या लिहायची, रचना करायची आहे आणि त्याचे गुणधर्म पडताळून लिहायचे आहेत. हे तुम्ही चौरस या प्रकारासाठी सगळं वहीत लिहायचं आहे. चौकोनाचा तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन. आता याची जी व्याख्या आहे त्याच्या नावातच आहे बघा, समभुज म्हणजे समान बाजू. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्या चौकोनाला म्हणायचंय समभुज चौकोन. आता या चौकोनामध्ये तुम्हाला कोनांबद्दल कुठलाही गुणधर्म दिलेला नाही, फक्त काय समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान आहेत. मग चौकोन रचना करण्यासाठी जरी समान चार बाजू आपल्याला दिलेल्या असल्या, चार बाजू माहिती आहेत, तरी सुद्धा अजून एका घटकाची गरज आहे. चौकोन रचना करण्यासाठी 5 घटक आवश्यक असतात. म्हणजे कुठलाही एक कोन घ्यायचा आणि एक बाजू, अशा 2 घटक माहित असतील तर आपण समभुज चौकोनाची रचना करू शकतो. आपण समभुज चौकोन ABCD काढूया की ज्यामध्ये AB ची लांबी असेल
6 सेंटीमीटर. AB ची लांबी किती असेल 6 सेंटीमीटर असेल आणि कोन A चं माप असेल 70 अंश. अशा पद्धतीचा आपण समभुज चौकोन काढायचा की ज्या समभुज चौकोनाची बाजू 6 सेंटीमीटर लांबीची आहे. म्हणून पट्टीच्या सहाय्याने अगोदर आपण 6 सेंटीमीटर लांबीची बाजू म्हणजे पाया काढूया अगोदर. ए बी. आता बघा ए बी 6 सेंटीमीटर लांबीची काढल्यानंतर कोन ए चं माप दिलेलं आहे. माप कोन ए बरोबर 70 अंश म्हणजे कोनमापकाच्या सहाय्याने ए बिंदूवर 70 अंश मापाचा कोन करणारा किरण काढायचा आहे. तर आपण 70 अंश मापाचा कोन करणारा किरण काढूया. त्यानंतर आता समभुज चौकोनामध्ये प्रत्येक बाजू समान लांबीची म्हणजे 6 सेंटीमीटर लांबीची म्हणून 6 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतलं. बरोबर. आता हे 6 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर ए पासून जो डी बिंदू आहे तो 6 सेंटीमीटर अंतरावर असेल. हा बिंदू काय मिळाला आपल्याला चौकोनाचा शिरोबिंदू डी. आता सी हा शिरोबिंदू मिळवण्यासाठी सी या बाजूला येणार आहे. तो बी पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. डी पासून सुद्धा 6 सेंटीमीटर अंतरावर. सर्व बाजू समान लांबीच्या म्हणजेच काय बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू ए बी. या सगळ्यांची लांबी कशी असेल समान असेल. समान म्हणजे किती आहे 6 सेंटीमीटर आहे. म्हणून आपण 6 सेंटीमीटर अंतर जे घेतलेलं आहे ते अंतर कंपास मध्ये घेऊन कंपास ठेवायचंय बी वर आणि कंस टाकायचा आहे. तेवढंच अंतर ठेवायचंय. कंपास हे डी वर ठेवायचंय आणि कंस टाकायचा आहे. आपल्याला काय मिळालं सी हा शिरोबिंदू मिळेल. याला नाव द्यायचं सी. त्यानंतर सी बी आणि सी डी जोडायचं आहे. सी बी आणि सी डी जोडला. या सगळ्या बाजू समान लांबीच्या आहेत 6 सेंटीमीटर. आता चौकोन समभुज चौकोनाची रचना आपण कशी केली त्यासाठी काय आवश्यक आहे एका बाजूची लांबी आवश्यक आहे. कोणताही एक कोन दिलेला असला पाहिजे. एका बाजूची लांबी ए बी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. एक कोन दिला आहे 70 अंश म्हणून आपण ए बी काढला 6 सेंटीमीटर लांबीचा. ए बिंदू जवळ 70 अंश मापाचा कोन करणारा किरण काढला. त्यानंतर 6 सेंटीमीटर अंतर घेतलं कंपास मध्ये. कंपास ए वर ठेवून आर्क काढला कंस काढला. तो डी बिंदू मिळाला. कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपास डी वर ठेवलं कंस काढला. कंपास सी वर ठेवलं कंस काढला. हा जो छेदन बिंदू आहे तो बिंदू मिळाला तुम्हाला सी बिंदू. अशा पद्धतीने समभुज चौकोन ए बी सी डी तुम्हाला मिळाला. आता याचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी आपण कर्ण काढून घेऊया. कर्ण बी डी आणि दुसरा कर्ण ए सी. यांचा छेदन बिंदू घेऊया टी. आता बघा सम्मुख कोनांबद्दल किंवा लगतच्या कोनांबद्दल काय गुणधर्म आहे ते आपण अगोदर बघूया. त्यासाठी कोन मोजावे लागतील. काय करावे लागतील कोन मोजावे लागतील. हा जो दिलेला कोन आहे तो 70 अंश मापाचा आहे. त्याच्या समोरचा कोन ए च्या समोरचा कोन सी हा किती अंश मापाचा आहे हे मोजण्यासाठी सी वर कोनमापकाचं केंद्र ठेवायचंय. आणि बघा सी वर कोनमापक ठेवल्यानंतर इथं तुम्हाला 70 अंश मिळत आहेत. म्हणजे हा सुद्धा किती अंश मापाचा आहे 70 अंश मापाचा आहे.
त्यानंतर कोण बी किती अंश मापाचा आहे इथे बघूया, तो किती 110 अंश मापाचा आहे. आणि कोण डी हा आपण मोजूया, कोण डी इथे 110 मापाचा आहे. म्हणजे कोणांबद्दल काय सांगणार मग तुम्ही, हे दोन समोरचे कोण आहेत समान मापाचे, हे सुद्धा समोरचे कोण काय आहेत समान मापाचे. म्हणजे समभुज चौकोनाचे सम्मुख कोण हे एकरूप असतात. समोरील कोण म्हणजेच काय सम्मुख कोण एकरूप असतात. त्यानंतर कर्ण बघा, आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर कर्ण बीडी आणि कर्ण एसी यांच्या लांबीचं निरीक्षण केलं तर बीडी ची लांबी छोटी आहे, कमी आहे, म्हणजे ते एकरूप नसणार आहे. तरी सुद्धा तुम्ही कंपासच्या सहाय्याने पडताळून पहा, पट्टीच्या सहाय्याने पडताळून पहा. हे बघा, हे एवढा अंतर आहे, ते जर तुम्ही ए वर ठेवलं तर हा एवढाच दिसतो, म्हणजे कर्ण एकरूप नाहीत. पण कर्ण ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूमुळे होणारे दोन भाग जे आहेत त्यांची लांबी मोजूया. ई वर कंपास ठेवलं आणि डी पर्यंतची लांबी मोजली, ई वर कंपास ठेवलं, बी पर्यंतची लांबी ही मात्र समान आहे. म्हणजेच डीई आणि बीई समान लांबीचे आहे. त्यानंतर ई वर कंपासचं टोक ठेवा, सी पर्यंत अंतर घ्या कंपास मध्ये, ई वर कंपास ठेवून ए पर्यंत अंतर घ्या कंपास मध्ये. दोन्ही अंतर कशी आहेत समान आहेत. म्हणजेच काय की सीई बाजू आणि एई बाजू दोन्ही काय एकरूप आहेत. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे दोन समान भाग करतात. दुभागतात त्याच पद्धतीने या ठिकाणी होणारा कोन जो आहे तो आपण मोजूया, म्हणजे ते लंब दुभाजक आहेत का ते कळेल आपल्याला. तर ई वर कंपास कोनमापक ठेवल्यानंतर इथे होणारा जो कोन आहे तो काटकोन आहे. बघा 90 अंश मापाचा आहे, म्हणजेच इथे काटकोन तयार होतो. तसंच या बाजूला सुद्धा बघा 90 अंश मापाचा कोन तयार होतो. म्हणजेच काय की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणून म्हणता येईल की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. अशा पद्धतीने हे कर्णाचे गुणधर्म झाले. पुन्हा हे कर्ण समोरील कोणांना दुभागतात का हे आपण बघूया. समोरील कोणांना दुभागतात का हे बघण्यासाठी काय करणार की कर्णामुळे ज्या कोणाचे भाग झालेले आहेत दोन. आता हा बघा, इथून एवढं जे अंतर आहे ते किती आहे 35 अंश येते. किती 35 अंश. आणि म्हणजेच हे सुद्धा काही 35 अंश. तसंच तुम्ही इथे सुद्धा मोजलं, या ठिकाणी सी वर कंपास ठेवला तर हा 30 आणि हा 40 याच्या मधली रेषा, म्हणजे हा सुद्धा किती 35 अंशाचा आणि हा 35 अंशाचा. म्हणजे हा जो एसी कर्ण आहे तो एसी कर्ण कोन ए आणि कोन सी ला दुभागतो, म्हणजे दोन समान भाग करतो. म्हणून याचा आणखीन काय गुणधर्म येईल की समभुज चौकोनाचे कर्ण समोरील कोणांना दुभागतात. अशा पद्धतीने समभुज चौकोनाची व्याख्या की ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतील त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन म्हणतो. चौकोनाची रचना, चौकोनाची एक बाजू दिलेली आहे आणि एक कोन दिलेला असताना आपण समभुज चौकोन कसा काढला तशा पद्धतीने तुम्हाला सराव संचातही उदाहरण दिलेलं आहे, ते सुद्धा सोडवायचं आहे अशाच पद्धतीने. आणि मग समभुज चौकोनाचे गुणधर्म, त्यामध्ये समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तिसरा गुणधर्म समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. आणि चौथा गुणधर्म समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोनांना दुभागतात. अशा पद्धतीने याची रचना आणि गुणधर्म हे वहीत लिहायचे आहे.